नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून संतोष रसाळकर हे या प्रभागातून निवडणूक लढत आहेत. तर आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ते या निवडणुकीत कशा पद्धतीने जनतेला आवाहन करतात आणि जनतेच्या समोर जातात. तर संतोषजी, आपलं स्वागत आहे आमच्या प्रजासंवादमध्ये. तर पहिला प्रश्न असा आहे की आपण या निवडणुकीत यापूर्वी आपण काँग्रेस पक्षामध्ये होतात, पण निवडणुकीच्या पूर्वी आपण शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाऊन तिकडनं उमेदवारी घेऊन निवडणूक लढताय. तर कशा पद्धतीने आपण मतदारांपुढे जातात? नमस्कार. मी नवीन विचारसरणीचा मुद्दा जो आहे की नवीन उमदा कार्यकर्ता ह्या प्रभागामध्ये आवश्यक आहे. प्रभागामध्ये अनेक वर्ष माजी नगरसेविकांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्यांचं काम समाधानकारक जरी असलं तरीसुद्धा काही उणिवा आहेत आणि त्या उणिवा भरून काढण्यासाठी माझ्यासारखा एक छोटा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज ह्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे. अनेक मुद्दे आहेत निवडणुकीचे की जे रोजगाराचा विषय आहे. प्रभागामध्ये अनेक तरुण हे बेरोजगार आहेत. त्याचबरोबर प्रभागामध्ये रस्त्यांची सुव्यवस्था व्यवस्थित नाही आहे. त्यानंतर गटारी आहेत, सांडपाण्याची व्यवस्था, पाणीचे नियोजन बरोबर नाही, अशा अनेक प्रश्न आहे. मच्छरांचा प्रादुर्भाव आहे. असे अनेक प्रश्न ह्या प्रभागामध्ये मी जेव्हा लोकांपर्यंत गेलो, जनतेसोबत गेलो, तेव्हा अनेक प्रश्न त्यांनी मला सांगितले की अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर मला चांगल्या प्रकारे काम करता येईल. आणि गेले 20-25 वर्ष मी वाडा शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. तुम्ही पाहत असाल तर वाड्यामध्ये सर्वात मोठे तालुक्यामध्ये दहीहंडीचं आयोजन मी केलं होतं. तरुणांमध्ये बळकटी निर्माण करण्यासाठी हा नियोजन होता. त्याचबरोबर प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी थोडंसं जगणं समाजासाठी एक व्याख्यान केलं होतं. नितीन बानुगडे पाटील त्यामध्ये व्याख्यानासाठी होते. शिवसाहेब बाबासाहेब पुरंदरेंच्या माध्यमातून एक कार्यक्रम केला. त्यांच्या हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार केला, जेणेकरून जे सैनिक आहेत आज त्यांनी देशासाठी मोठ्या प्रमाणाचं योगदान दिलेलं आहे, पण तालुक्यामध्ये त्यांची कोणीही दखल आजपर्यंत घेतली नव्हती. तर असा भव्य दिव्य कार्यक्रम मी आयोजित केला होता आणि तालुक्यातील माजी सैनिकांना मी तिथे आमंत्रित केलं होतं. त्यांचा शाल श्रीफळ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मी सत्कार केला होता. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला स्मिता साळसकर मॅडम होत्या, वीरपत्नी, आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल पोलीस कमिशनर होते. असं भव्य दिव्य कार्यक्रम तो आपण केला. आणि घडू उद्याचे वैमानिक म्हणजे माझ्या तालुक्यातील, माझ्या डोंगराळ भागातील, जिल्ह्यातील हा तरुण जो आहे याला वैमानिक कसं होता येईल किंवा तो त्या क्षेत्रामध्ये कसं जाईल याकडे सुद्धा मी बारीक लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्या माध्यमातून मी हा कार्यक्रम आयोजित केला होता. ही आपली सामाजिक पार्श्वभूमी झाली. पण राजकारण म्हणून आत्ता या निवडणुकीत आपल्यासमोर भाजपचं तगडं आव्हान आहे. हो, यापूर्वी देखील तिथं भाजपचा उमेदवार जिंकून आला होता. तर या आव्हानाकडे आपण कसं पाहता? आव्हान हे प्रत्येक पक्षामध्ये आव्हान आहेच, तो काही विषय नाही. परंतु जनता माझ्या पाठीशी आहे. जनतेला एक चांगला उमदा कार्यकर्त्याची, एक नगरसेवक म्हणून त्यांना पाहायचं आहे. परिवर्तन हा विषय तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि काही विशिष्ट समाज जो आहे तो खेड्यापाड्यातून तिथे राहायला आलेला आहे. त्यांनासुद्धा एक चांगला कार्यकर्ता, एक नगरसेवक आपल्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन त्यांचा आहे. असे तरुणसुद्धा माझ्याकडे अप्रोच झालेला आहे. तर ठीक आहे, माझ्या समोर एक तगडं आव्हान तर नक्कीच आहे, ते नाकारता येणार नाही. म्हणजे पैशानेसुद्धा आहे, सामाजिक आहे, सगळ्याच सामदंडभेद सगळ्या ज्या गोष्टी बोलतो त्याला मी सामोरं जातो आहे. म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे. तर जी परिस्थिती आहे त्याला लढणं आणि पक्षाचा भगवा झेंडा फडकवणं हा माझ्या समोरचं एक आव्हान आहे. बरं, एक नगरसेवक म्हणून प्रभागात काम करायला
काय पद्धतीची कार्यपद्धती अवलंबायला हवी एक म्हणजे सुद्धा आता तुम्ही तर या आधीचे नगरसेवक होते किंवा तुम्ही नव्याने त्यासाठी प्रयत्न करताय, तर काय तुमची भूमिका असेल? एक समजा उद्या जिंकून आलात तर तुमचं ध्येय काय असणार आहे समाजाच्या हितासाठी किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी? बघा, मी 2 तारखेचं निवडणूक आहे आणि 3 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे आणि जो निकाल जर माझ्या बाजूने लागतोय तर मी दुसऱ्या दिवशी प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक घरातल्या प्रमुख कुटुंबाच्या प्रमुख व्यक्तीशी बोलून आणि तिथल्या समस्या काय आहेत, त्यांना वाड्यामध्ये वाडा प्रभाग नंबर 5मध्ये जीवन जगताना त्यांना काय अडचणी येत आहेत ह्या जाणून घेतलेल्या आहेत किंवा त्या मी प्रत्यक्षामध्ये जाऊन तिथे ती सुरुवात करणार आहे. मग एखादा व्यक्ती त्या कुटुंबामध्ये राहत असताना त्याच्या आजूबाजूला मच्छरचा प्रादुर्भाव आहे का, गटारी आहेत का, लाईट नाही का, त्यांना सार्वजनिक शौचालयाचे काय प्रश्न आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींवरती माझी तशी मी चाचपणी केलेली आहे आणि दुसऱ्या दिवसापासून माझं काम तिथे चालू आहे. अगदी पहिल्या दिवशी तुम्हाला बघावं मिळेल की मी त्या प्रभागामध्ये गेलेलो आहे आणि काम चालू झालं आहे असं तुम्हाला बघायला मिळेल. आजपर्यंत ते कधी झालं नव्हतं प्रभागामध्ये, ते तुम्हाला पाहायला मिळेल. एकूणच आपली जी काय कार्यशैली आहे गेल्या काही वर्षातली, तर प्रशासनाशी आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाकडून काम करून घेण्याची एक हातोटी आणि त्या पद्धतीचा आपला संपर्क आहे, तर त्याचा एक फायदा या तुमच्या प्रभागात होईल का? नक्कीच होणार. कारण आज कसं आहे, वाडा नगरपंचायत आहे, आपण जर पाहिलं महाराष्ट्रातल्या ज्या काही ग्रामपंचायती होत्या त्या नगरपंचायतमध्ये कन्वर्ट झाल्या आणि 2011ला जी काही जनगणना झाली त्यानंतर आजपर्यंत लोकसंख्या ही पुन्हा जनगणना झालेली नाही. तर माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं, जे प्रशासनाचा माझा एक अंदाज आहे, तर साधारणतः 2.5 ते 3 वर्षामध्ये पुन्हा एक जनगणना होणार आहे आणि त्या अनुषंगाने वाडा ग्रामपंचायतचं वाडा नगरपंचायत झाली, नगरपंचायतचं पुन्हा नगर परिषद होणार आहे आणि मग माझ्या प्रभागातील काही बेरोजगार तरुण आहेत किंवा तरुणी आहेत, गृहिणी आहेत, अशा व्यक्तींना मला त्या नगरपंचायतमध्ये की कशा प्रकारे समाविष्ट करता येईल की त्यांना रोजगार मिळेल, त्यांचं कुटुंब त्याच्यावरती विसवून आहे, तर त्यांना काय रोजगार देता येईल ह्या पद्धतीने माझं एक नियोजन आहे. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही या निवडणुकीत लढत असताना समोर शिंदे गट आणि भाजपचं आव्हान आहे, तर हे आव्हान पेलून तुम्ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे लढत असताना मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एकाचं आव्हान करेल की म्हणजे तगडं आव्हान जरी असलं तरीसुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. आजपर्यंत अनेक प्रसंग माझ्यावरती आले, त्याच्यातून मी व्यवस्थित बाहेर पडलो आणि एक पुन्हा समाजापुढे मी काम करण्यासाठी ध्येय ठेवलं. तर समाजसेवेमध्ये मी आज वार्ड नंबर 5मधून प्रभागातून मी निवडणूक लढवतो आहे. तर ह्या सगळ्यांची त्यांना जाण आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला नक्कीच आहे. मी एक सामान्य कुटुंबातला एक तरुण आहे आणि प्रभागातील जे काही नागरिकांचे प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे तत्पर असेल. ज्या वेळेला समाजातून मला आवाज दिला जाईल प्रभागातील अनेक नागरिकांकडून, त्यावेळेला मी तिथे तत्पर राहण्याचा प्रयत्न करेल आणि मला नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी माझ्या प्रभागातील नागरिकांना आवाहन करीत आहे. तर हे होते संतोष रसाळकर, ज्यांनी आपल्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका आणि पक्षाची भूमिका इथे मांडली. तर संतोषजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आभारी आहोत.